हाँ हाँ हो सरकारने जी कांदा निर्यात उठवली ती सध्या आता आमच्याकडं कांदाच नाही आहे, तर तो निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे. आमच्याकडे कांदा नसल्यामुळे ते निर्यात उठूनसुद्धा काही फायदा नाही आहे. त्याच्यामुळे ती निर्यात आणि कांदा याच्यामध्ये सरकारला कुठलाही फायदा नाही. तेव्हा निर्यात उठवणे सरकारला किंवा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे निर्यात उठवली काय आणि नाही काय, हे निवडणुकी काळापुरती निर्यात उठवलेली सरकारने. बस केंद्र सरकारने निर्यातबंदी कांद्यावरती निर्यातबंदी उठवल्याचं पत्रक जाहीर केलेलं आहे, कळत. पण आत्ता ह्या सिच्युएशनला निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही. आता पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली, इथं कांदा उत्पादन नाही. ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस निर्यातबंदी लादली आणि आता नाही आहे तर निर्यातबंदी उठवली. ऐन इलेक्शनच्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला. यांनी हा केवळ इलेक्शनपुरता हा निर्णय घेतलेला आहे. त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती हवी आहे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आत्ता पिण्याची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे. आता कांदाच नाही, शेतीत सर्व ओसाट पडलेली, ढेकळं आहेत, नांगरून पडलेली आहेत. आणि आता ह्या निर्यातबंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही. सरकारने आता निर्यातबंदी उठवली, ते पत्रक मी सकाळीच पाहिलं. पण आता ते निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही, कारण आता आमचे इकडे कांदेच नाही लावले लोकांनी. जेव्हा कांदे होते तेव्हा निर्यातबंदी केली आणि आता कांदे नाही तर निर्यातबंदी उठवली. तेव्हा बिघ्याला जवळ आम्हाला 40-50 हजार रुपये खर्च यायचा आणि उत्पन्न व्हायचं 20,000-22,000 रुपये, म्हणजे 30,000 रुपये आम्ही कांद्यामध्ये तेव्हा लाच जायचो. आणि आता निर्यातबंदी उठून काय उपयोग नाही. आता इलेक्शन आलं त्याच्यामुळे तिने निर्यातबंदी उठवली.